मी परवा म्हटलं की नाशिकला ते जे धर्मांतर आणि शिवाय सेक्स असं जे रॅकेट झालं, त्या संदर्भामध्ये कंपनीचं नाव का देत नाही आहे? मग ती कंपनी 1000 कोटीचा खटला भरू शकते या भीतीने देत नाही आहे. सरकारचाही दबाव आहे की कंपनीचा मूळ जी कंपनी आहे, जी जगातल्या टॉप 5 पैकी एक आहे, त्यांचा काही दोष नाही. त्यांनी फ्रँचायझी दिली होती. फ्रँचायझी म्हणून जो माणूस आहे, जो परत जैन समाजाचा आहे आणि चॅरिटीसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 50-100 कोटी रुपयाची चॅरिटी केलेली आहे आणि हे त्याचं जे काही युनिट आहे, तो स्वतः अमेरिकेत असतो, तो इथे नसतो. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी नाही. म्हणून त्यालाही वाचवण्याकरता त्या कंपनीचंही नाव शक्यतो दिलं जात नाही आहे. पण आता सरकारने निर्णय घेतलेला दिसतोय आणि त्या कंपनीला त्याने सील केलं आहे. कामगारांना ट्रान्सफर करतायत दुसरीकडे आणि SIT आता चौकशी करते. शिक्षा होईल. जे धर्मांतराला कारण आहेत, कंपनीला नाही, पण त्या कामगारांना होईल शिक्षा.